कुंभ राशीचे जातक जे सध्या 7.5च्या अंतिम टप्प्यातून जात आहेत, काळ सोपा तर अजिबात नाही, कठीण तर आहेच, पण इतका भयंकर संकट काळही नाही की तुम्ही स्वतःवरचा ताबा गमावून बसाल आणि पूर्णपणे हताश व्हाल. कारण असे आहे की काही अतिशय चांगले ट्रान्झिट्स या महिन्यात झाले आहेत, जे तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधीच एक विनंती, जर तुम्हाला माझं भाकीत आवडत असेल तर लगेच लाईक बटन दाबा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहा. नमस्कार, स्वागत आहे ज्योतिष केंद्रात. आज आपण बोलूया ऑक्टोबर महिना कुंभ राशीच्या जातकांसाठी कसा राहील. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चला सुरू करूया. प्रथम भावापासून. प्रथम भावात राहू बसले आहेत आणि ते पूर्वा भाद्रपद नक्षत्रात आहेत, जे गुरु बृहस्पतींचे नक्षत्र आहे. 7.5चा अंतिम टप्पा सुरू आहे आणि तुमच्या राशीचे स्वामी शनी वक्री झाले आहेत दुसऱ्या भावात. प्रथम भावात राहू अजून बऱ्याच काळापर्यंत राहणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला राहूबद्दल माझं विश्लेषण पटत असेल तर आत्ताच कमेंटमध्ये तुमची मते नक्की सांगा. आता पहा, राहू तुमच्या कुंडलीत कुठल्या भावात आहेत यावर खूप अवलंबून असेल. मी तुम्हाला सांगते, 3, 6, 10 आणि 11 या 4 भावांमध्ये राहू असणे खूप चांगले मानले जाते. जर तुमच्या कुंडलीत राहू या 4 भावात बसले असतील तर ते खूप चांगले काम करून जातील, पण सोबत बदलही करून जातील. आणि कारण ते गुरु बृहस्पतींच्या नक्षत्रात आहेत, त्यामुळे ते बृहस्पतीसारखा व्यवहार करतील. ही खूप चांगली गोष्ट आहे. व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या महिन्यातल्या भविष्यवाण्या जवळ चुकवायच्या नाहीत. प्रथम भाव म्हणजे आपण स्वतः, आपला मेंदू, आपले हृदय, आपले शरीर, आपले विचार, आपले वागणं, आपले खाणंपिणं, म्हणजे आपण आतून बाहेरून जे काही आहोत ते सगळं. जेव्हा राहू इथे असतात तेव्हा राहू म्हणजे असीम इच्छा, राहू म्हणजे अमर्यादित विचार, राहू म्हणजे सर्व काही मिळवण्याची लालसा, राहू म्हणजे जर संपूर्ण ब्रह्मांडही मिळालं तरी समाधान नाही, राहू म्हणजे खयाली पुलाव, राहू म्हणजे दिवास्वप्न, राहू म्हणजे असंतोष. हे झाले राहूचे नकारात्मक पैलू. पण राहूचे अनेक सकारात्मक पैलूही आहेत ज्यांना आपण ओळखत नाही. आपण फक्त राहूलाच वाईट समजतो, तसं अजिबात नाही. राहू म्हणजे तो ग्रह ज्याने आपला अधिकार स्वतःच्या कष्टाने हिसकावून घेतला. परिणाम काहीही होईल हे माहीत असूनही त्याने मिळवलं. मित्रांनो, तुम्ही राहूच्या ह्या सकारात्मक बाजूकडे कधी पाहिला आहे का? कमेंट करून मला नक्की सांगा. राहूच्या कथेप्रमाणे वरचा भाग राहू झाला, खालचा भाग केतू झाला, पण त्याने अमृत मिळवलं. हक्काने नाही, चोरीने मिळवलं, पण अमृत मिळवलं. तर या काळात तुम्ही तुमचे अधिकार स्वतः हिसकावून घ्याल. साम, दाम, दंडभेद सगळे उपाय वापरून तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी नेऊन पोहोचवाल जिथं जाण्याचं तुम्ही स्वप्न पाहिलं आहे. कारण राहू म्हणजे स्वप्न, इच्छा, आकांक्षा. आता चांगली गोष्ट ही आहे की राहू बृहस्पतींच्या नक्षत्रात आहेत, त्यामुळे बृहस्पती त्यांना सद्बुद्धी देतील. आणि बृहस्पती सध्या अतिचारी आहेत. जेव्हा बृहस्पती अतिचारी असतात म्हणजे वेगात असतात, तेव्हा त्यांच्या नक्षत्रात जे ग्रह असतात तेही अतिशय वेगाने फळं देतात. या काळात तुमच्या जीवनात खूप बदल येतील. इतके बदल आणि इतक्या वेगाने येतील की त्यांना स्वीकारणं सोपं नाही होईल. पण हे लक्षात ठेवा, राहू जे काही करत आहेत ते बृहस्पतींच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत, त्यामुळे फार चिंतेचं कारण नाही. कारण राहू सध्या जे काही करतील ते बृहस्पतींच्या बुद्धीने करतील. इथे थोडा थांबा. जर हा व्हिडिओ तुम्हाला ज्ञानवर्धक वाटत असेल तर कृपया लाईक बटन दाबा, कारण तुमचा सपोर्ट मला पुढील भविष्यवाणी आणण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे जे बदल जीवनात येत आहेत ते जितक्या सहजतेने स्वीकाराल तितकं तुमच्यासाठी चांगलं. बृहस्पतींची पूर्ण नवम दृष्टी प्रथम भावावर आहे. बृहस्पती ज्या घरात बसतात तो घर मोठा करतात, पण त्यांच्या दृष्ट्या ज्या घरांवर पडतात त्यांना लाभ मिळतो. त्यामुळे अचानक कुठून तरी मदत मिळेल. अचानक असे काही कामं होतील जे खूप दिवसांपासून अडकले होते. हो, समस्याही असतील, कारण 7.5चा शेवटचा टप्पा आहे, सोपा तर अजिबात नाही. पण त्या समस्यांचे उपायही सापडतील. जे मनात असंतोष होते, जे प्रश्न होते, जी गोंधळलेली स्थिती होती, त्यावर अचानक समाधानाचे मार्ग मिळतील. कारण राहू म्हणजे अचानक बदल. आणि राहू बृहस्पतींच्या नक्षत्रात असल्याने ते निर्णय अधर्माने नव्हे तर धर्माच्या मार्गाने होतील. कारण बृहस्पती म्हणजे धर्माचे कारक, म्हणजेच अधर्मही या काळात धर्माच्या मार्गावर चालेल. मित्रांनो, या बदलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण पुढच्या महिन्यात अजून रोचक आणि सखोल भविष्यवाणी घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. शेवटी एकच, श्री स्वामी समर्थ.